जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून उल्हासनगर शहरात देखील बहुजन समाज मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहे। कॅम्प नंबर 4 च्या भीम कॉलनीमधील शेकडो भीम अनुयायी एकत्र येत हा चित्रपट पाहण्यासाठी जमले होते। जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित असून दलित आणि बहुजन समाजातील व्यक्तींच्या संघर्षाची कथा सांगतो। हा चित्रपट अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज देतो आणि सामाजिक जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न करतो। म्हणून आपण ही चित्रपटगृहात जाऊन जय भीम पॅन्थर चित्रपट पाहावं असं आवाहन उल्हासनगरमधील भीम अनुयायी विजय धिवार आणि उल्हास फलके यांनी केले। तारखे रोजी आम्ही संयुक्त जयंती कमिटी भीम कॉलनी या ठिकाणावर आमच्या कमिटीचे सर्व सभासद आणि फॅमिली हा जय भीम पॅन्थर पिक्चर बघण्यासाठी आलो आहोत। तर दरवर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती कमिटीच्या माध्यमातून भीम कॉलनी या ठिकाणी मला वाटतं उल्हासनगरमधून सगळ्यात मोठी जी जयंतीची रॅली आहे ती आम्ही आयोजित करत असतो आणि कालच रॅलीचा प्रोग्राम केल्यानंतर आम्ही या ठिकाणी जय भीम पॅन्थर हा पिक्चर बघण्यासाठी आलो की पॅन्थर हा जो शब्द आहे एक संघर्षाचा शब्द आहे, जो गेल्या अनेक वर्षापासून व्यवस्थेने पिसलेला, व्यवस्थेने दाबलेला वर्ग त्याचा जो संघर्ष आहे या चित्रपटाच्या माध्यमातून बघण्यासाठी आणि आमच्या येणाऱ्या पिढीला तो संघर्ष समजावा म्हणून आम्ही हा एक छोटासा उपक्रम सोहळावर संयुक्त जयंती कमिटीच्या माध्यमातून आयोजित केला आहे आणि आम्ही या ठिकाणी आलो आहोत। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।